जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. की अजिंक्य आता एवढा मोठा पराक्रम करून आलेत आणि आता त्यांनी परत आर्मीत जावं अशी तुझी आणि त्यांची दोघांची बी इच्छा आहे. पण आपल्या घरातले असं नाही होऊन देणार. अगं तुझ्या मनात जे काय असेल ना ते आमच्या संग मन मोकळेपणाने बोलून टाक. उगाचच घरच्यांच्या प्रेशर खाली येऊन होला हो मिसळू नका. मला असं वाटतंय मी यांना आधीच कल्पना देऊन ठेवते घरातल्यांच्या मनात काय आहे तिच्याबद्दल. म्हणजे कसं त्यांना असा धक्का बसणार नाही ना. प्रत्येकाचं लहानपणापासूनच एक स्वप्न असतं. तसं माझं हे होतं आपल्या अंगावर आपल्या देशाची वर्दी असावी. पण आता आजानं परत जायचं नाही हे तूच आजाला सांगायचंस तर आणि तरच आजा हे मान्य करत. ही वर्दी मिळवायला किती कष्ट घेतलेत ना ते माझं मला माहिती. म्हणून माझ्यासाठी ही वर्दी लई महत्वाची. त्याची आवड महत्वाची का त्याचा जीव महत्वाचा ग. मी आजच मावशीला सांगून आलो. म्हणलं मी लवकरात लवकर बरं होऊन परत जाणार आहे. कारण अजून मी आणि विकन जे स्वप्न बघितलं होतं ना ते पूर्ण नाही झालेलं. पण ते परत पहिल्यासारखं आर्मीत काम करू शकतात का त्यांना आर्मी सोडावी लागल. तो फिजिकली फिट असला ना तरच त्याला फ्रंटवर जाते. आणि आता जेव्हा मी परत जाईन ना तेव्हा नव्या दमानं फौजमध्ये काम करेन. आणि तो जर का फिजिकली फिट नसला बॉर्डरवर जाता येत नाही. पुढे येणारे दिवस काय घेऊन येणार आहेत माहित नाही मला. पण आता मी एक नवीन गोष्ट सांगतो ती नीट कान देऊन लक्षपूर्वक ऐका. तर फौजी आर्मीत जातो तिथून लई मोठा पराक्रम गाजवतो. पण त्याच मिशन मध्ये फौजीला जेव्हा गोळी लागते आता त्याला गोळी लागली म्हटल्यानंतर घरातले घाबरते आणि त्याला परत आर्मीत पाठवतच नाहीत. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार मला परत जाऊ नको म्हणून. विचारा बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतं परत जाऊ नये म्हणून. आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आर्मीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड शीतलचं पण हेच म्हणणं आहे. मामा जीजी नाना मी परत आर्मीत जाणार आहे. तू तरी समजाव की त्यांना जो यांचा निर्णय तोच माझा निर्णय. मी आता बाहेर चहा द्यायला गेले होते. कोणीच माझ्या संग बोलला. जीजी तर उठून गेला. मामा बी निघून गेले कारखान्याला. आता हीच आपली परीक्षा आहे आणि आता हेच आपलं मिशन आहे असं समज. आपण सगळ्यांना हळूहळू पटवून देऊ. आपण ज्या अवस्थेत असतो ना त्या अवस्थेत देशासाठी लढणं आणि देशाची सेवा करणं आणि हेच फौजीचं पहिलं कर्तव्य आहे. तर फौजी जन्माला येतो, जगतो, लढतो, मारतो आणि मरतो सुद्धा देशासाठीच. स्वतःच्या संसाराचा स्वतःच्या घरदाराचा विचार तर सगळेच करतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी लोक लई कमी असतात. म्हणूनच तुम्ही लाखात एक आहे. बाकीच्या बायकांसारखी दागिने घालून मिरवायची हौस नाही हो मला. माझ्यासाठी तर फक्त तुम्हाला मिळणारी मेडल हीच माझं दागिना आहे. बाकी काय नको मला. आता इथनं पुढे जी काय होईल ते दोघांनी मिळून झेलायचं आणि दोघांनी मिळूनच सावरायचं. जिजे मला तर बाई काय कळानच झालंय बघ. काय झालं आता. अगं म्हणजे मला असंच डोक्यात विचार आला. म्हणजे बघा आता हे जे कर्नल साहेब येत आहेत ते त्यांचं स्वतःहून येतात का अजिंक्यांनी त्यांना फोन करून बोलवलं असेल. अगं आता ते कशाला बोलवतात.
अगं म्हणजे आता बघा मम्मी, ते येणार आणि मग म्हणणार की अजिंक्यांनी आता एवढा मोठा पराक्रम गाजवलाय, मग त्यांनी परत आर्मीत आलं पाहिजे नाही का? जेडे, तुला नेमकं काय म्हणायचंय ग? मला आपलं असंच डोक्यात आलं, म्हणजे बघा आता तुम्ही सगळे त्यांच्यावर एवढं चिडलायत, कोणीच त्यांचं काय ऐकून घेत नाही, मग म्हणून त्यांनी कर्नल साहेबांना बोलवलं असेल तर? ग बस, उगाच काय तर नको बोलूस. माझा आजी असं कधीच करणार नाही. आणि घरातल्या गोष्टीसाठी बाहेरच्या माणसाला तो कशाला आणत? ते पण आहेच म्हणा, पण काय ग जिजे, अजिंक्य तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत असं पण वाटलंच होतं की तुला. मग काय झालं, तुझं ऐकलं का त्यांनी? वय बाई, त्या शितलीमुळेच होतंय बघ सगळं, नाहीतर आपलं अजिंक्य असं आपल्या शब्दाबाहेर जाणाऱ्यातलं नाहीत बर का. अगं तिनंच काय तर डोसक्यात भरवून दिलं असणार आहे त्यांच्या. हा असेल बाई तसं बी, काय सांगता येते. पण काय बी म्हणा बर का, आपण एवढे सगळेजण चिडलोय तरी त्यांनी काय त्यांचं हे का सोडलं नाही? मला तर वाटतंय त्यांना काय फरकच पडत नाही. असा कसा नाही फरक पडणार? अगं जिजे, मला तर काय वाटतंय, आपण हे सगळेजण बोलत नाही ना, या गोष्टीचा ते जास्तच फायदा घ्यायला लागलेत. नाहीतर काय. आणि आता बरं अंगात बळ आले. अगं केवढी तयारी चालली दोघांची मिळून. जाऊ देत पुष्पे, हे बघ, आपण आपलं सांगायचं काम केले, शेवटी त्याचं नशीब आणि त्यो काही बी करते तिकडं. एका फौजीसाठी आर्मी जितकी महत्वाची असते ना, तितकंच त्याला त्याचं घर महत्वाचं असायला हवंय. जशी बाहेरची युद्ध आपण जिंकतो ना, तशी घरची युद्ध सुद्धा आपल्याला जिंकता यायला पाहिजेत. बरं, हे युद्ध असं आहे की यात दुश्मन कुणीच नसतो, सगळे आपलीच माणसं असतात. घरी सगळं अलबेल असेल तर सीमेवर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आपली फॅमिली, आपला सपोर्ट असतो अजिंक्य, आणि ह्या सपोर्ट शिवाय कुठलंही मिशन तू कंप्लीट करू शकणार नाहीस. शितले, आपण घरातल्या सगळ्यांना पटवून देऊ आणि प्रेमानं पटवून देऊ. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे 9चाच टाइम माझा लास्ट आहे, 9 वाजेपर्यंत. किती स्ट्रिक्ट, ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग 12 चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करतात त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात, मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते, पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर चिड, तुम्हाला नाही राग आला? राग समोर असो, मी कुठं राग करून काय करणार? खूप कठोर वागता. नाही, मान्य आहे तुम्हाला? हो म्हणता येईल बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल धक्क्याने मरेल, म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. आई, गेली होतीस का तू रेवतीकडे? मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. महाजनी काका काकूंना मी रेवतीकडे पाठवलंय, त्यांच्यातलं भांडण मिटावं, सगळं सुरळीत व्हावं म्हणून. मग याच्यामध्ये शण्याचा काय संबंध आहे? हे तिने ऐकलं, हे सगळं तिच्या आईला सांगितलं, तिच्या आईने रेवतीला जाऊन सांगितलंय. पण आता हे जे करून ठेवलंय ना तिने, हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. हे बघ, यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. ठीक आहे, मग सांगते मी बच्चाला. तुम्ही काय काम करता ते सांगेन तुमच्या बच्चाला. राधिका प्लीज नको. करणार ना माझी मदत? ठीक आहे. एक्सक्यूज मी. कोण आहात तुम्ही? बाजूला मॅडम. अरे पण कोण आहात तुम्ही? किडे, मुंगी, झुरळ, ढेकणं, पेस्ट कंट्रोल. तुझ्या दिराचा
काशीचा लगीन ठरला तर कळला असत ना गो. ता कळला आमका. अगो तुझ्या हात जोडते गो. माझ्यासाठी नाही पण माझ्या लेकासाठी ना तेवढी पत्रिका देवासमोर ठेव. शड्डू कुठं आणि कसा ठोकला आणि दंड कसा थोपटला म्हणजे औरंगजेबाच्या कानावर आवाज जाईल याचा विचार सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही पुढचा तडाखा औरंगजेबाला देणार. अर्थात औरंगजेबालाच. आता आम्ही त्याच्या पटात घुसणार. राजे औरंगजेब? होय, औरंगजेब. काम या ऑफिसमध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळी. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरांजा मी किती चांगला माणूस आहे. एक दिवशी कुठं नेमून ठेवून ना तिघांनाही कळणार पण नाही. झेंडे उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून द्या की. उद्या कोल्हापुरात चला हवी ती सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. नमस्कार. 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 काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे आणि इलेक्शनच्या पॅनलमध्ये तुम्ही प्रचारला यायचा आहे. हा सॉस वापरून आपण पहिली रेसिपी करतोय लाईम सॉस मिनी कुलचा. मंडळी आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आपण करतोय हॉट सेजमी कॉलीफ्लॉवर.